असे आपण सर्वच वाचनप्रेमी आज या सहसंमेलनाच्या निमित्तानं एकत्र आलो आहोत. आज आपल्याला वाचनानं काय मिळालं, आपले जीवन कसं समृद्ध झालं, मी सध्या काय वाचतोय किंवा माझी वाचनाची आवड कशी जोपासतोय हे आपल्या सदस्यांकडून समजणार आहे. तर चला तर मग प्रत्येकाच्या वाचन पोतळीतून आपल्याला काय काय मिळतं ते बघूया. सुरुवातीला मी निमंत्रित करते नीलाक्षी ताई काळे यांना. ते IT प्रोफेशन आहेत. मराठी भाषा संवर्धन आणि वाचन संस्कृतीचे मातृवर्ग संस्थेतर्फे त्या काम करतात. ते आज खास पुण्यातून इथे आलेले आहे संमेलनाकरता आणि वाचनप्रेमी गुरुप्रती त्यांचा नेहमीच सक्रिय सभासद असतो. नीलाक्षी ताई. सर्व सातारकरांना पुणेकरांचा नमस्कार. आणि 5 मिनिटात संपवायचं म्हणून मी सुद्धा टायमर लावलेला आहे, कारण रोजच्या मीटिंगमध्ये ही सवय आहे की क्लायंट कॉल बंद करतो वेळ संपली की. इथे एकदा ताई असं करणार नाहीत, पण तरी वेळ पाळण्याचा पूर्ण प्रयत्न करते. इथे समस्त सातारकर आहेत, सगळे लेखक आहेत. मला इथे प्रकर्षानं पहिल्यांदा हे सांगायचंय, मी लेखिका नाहीये, मी वाचक आहे. आणि ती वाचक अशा प्रकारचे आहे की आपण माझे वाचन या सदरात मी निरनिराळ्या प्रकारे वाचते, हे मला तुम्हाला सांगायचंय. तर माझ्या वाचनामध्ये आणि त्यापूर्वी मला इथे सांगायचंय की जसं तुम्हाला वाटत असेल सगळे सातारकर सोबत आहे, तर मी पुण्याची जरी असले तरी आज आपल्याला जे उद्घाटक लाभले होते रंगनाथ पठारे, आणि त्यांनी सांगितलं की 1500 लोकांच्या लोकसंख्येच्या गावातून ते आले, ते त्यांचं मूळ गाव हे माझं सासर. त्यामुळे आज कोणीतरी माझं पण गाव आलं इथं होतं, याचा मला वेगळा आनंद आहे. तर माझं वाचन आपण जे वाचतो, म्हणजे मी स्वतः जे वाचते ते. दुसरी गोष्ट 3 कॅटेगरीमध्ये मी वाचते. आणि मराठी भाषेसाठी काम करत असले तरी दिवसभर इंग्लिश बोलते, त्यामुळे तेवढं समजून घ्या. एक मी स्वतःसाठी वाचते, एक मी वाचता वाचता इतरांसाठी वाचते, आणि तिसऱ्या प्रकारचं वाचन मी करते ते भावी पिढीमध्ये मराठी भाषा रुजावी याकरता मी गेली 4 वर्ष काम करते. आज जयंत कुलकर्णी काका इथे नाहीत, मी त्यांचे खरंच आभार मानेन की त्यांच्यामुळे मी पुस्तक प्रेमी या समूहाशी जोडली गेले, कारण माझं प्रोफेशन एकदम वेगळं आहे आणि मी काम खूप वेगळं करते. तर माझ्या वाचनामध्ये म्हणाल तर सध्या मी पुस्तकांवरची पुस्तकं वाचतेय, ज्याच्यामध्ये मग तुमचं सतीश कासेकरांचं असेल किंवा द लायब्ररी, किंवा सध्या मी अक्षरनिष्ठांची मांदियाळी हे अरुण टिकेकरांचं पुस्तक वाचतेय. आणि IT मध्ये जॉब करत असले आणि लोकांना जे ITत वाटतं तिथल्या लोकांना मी मराठी वाचनाची गोडी लावते. दर शुक्रवारी एका IT कंपनीत मी दुपारी अर्धा तास सगळ्यांना कॅन्टीनमध्ये घेऊन मराठी वाचून दाखवते. आणि ते असं म्हणत असतात की हे आमचं जेनी आहे, कारण आता AI वगैरे खूप जण बोलले AI वर. मी रोज जनरेटिव्ह AI, डेटा सायन्स आणि क्लाउड याच्यावरती काम करते. पण मला हे प्रकर्षाने जाणवतं की वाचन हे हातात पुस्तक घेऊन व्हायला पाहिजे, पण टेक्नॉलॉजीमध्ये काम करत असल्यामुळे मी त्याचा पुरेपूर वापर करते. दुसऱ्या प्रकारचं वाचन जे मी करते ते
वाचन करता घेते ऑनलाईन माध्यमातून. त्यांची प्रत्येक सुट्टी मी युटिलाइज करते. मग दिवाळीमध्ये 10 दिवस, नाताळमध्ये 10 दिवस, उन्हाळ्यामध्ये 50 दिवसाचं शिबिर मी घेते. आणि हे सगळं काम मी भाषेची उपासक म्हणून, आणि मी देशाचं देणं लागते, भाषेचं देणं लागते म्हणून विनामूल्य स्वरूपात करते. तर मला त्यातनं प्रचंड आनंद मिळतो. त्याच्यात महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे की पुण्यातलं कोणी आले असतील त्यांना माहिती आहे, ट्रॅफिक ही जी मोठी समस्या आहे आणि सणवारांच्या दिवसामध्ये जी अजून जास्ती प्रमाणात वाढते, कारण डीजे वाजत असतात प्रत्येक सणामध्ये. तर आम्ही प्रत्येक सण किंवा प्रत्येक सण, त्यानंतर प्रत्येक मोठ्या व्यक्तीची जयंती आणि स्मृती दिन हा आम्ही नाचून नाही तर वाचून साजरा करतो. आमचा एक उपक्रमच आहे, जसं शिवजयंती नाचून नाही वाचून, आंबेडकर जयंती नाचून नाही वाचून, कारण तो विचार मुलांच्या डोक्यामध्ये रुजवायचा आहे मला. आणि इथं अनेक जण वाचक आहेतच. तर मला हे त्यांना सांगायचं आहे की मी IT क्षेत्रात आहे, ही प्रत्यक्षानं मला हे जाणवतं की ज्यांचे आडनाव मराठी आहे त्यांच्या मुलांना स्वतःचं आडनाव सोडून एकही मराठी शब्द कळत नाही. आणि आता त्या पालकांना खंत वाटते की माझा मुलगा जर मराठी बोलायला लागला तर मला फार वाईट वाटतं. मग मी त्यांना आता डायरेक्ट असं म्हणते की तुम्हाला असं नाही वाटत का की तुमची चूक आहे? ते मान्य करतात, पण आता थोडीशी उशीर झालेला आहे. तर माझं वाचन हे या प्रकारातलं आहे. फार वेळ मी घेणार नाही, कारण माझे 4 मिनिटांच्या वरचा वेळ ऑलरेडी गेलेला आहे. आणि या संपूर्ण मातृगंधाच्या याच्यामध्ये आपले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक भालचंद्र नेमाडे, आपल्या प्रत्येकाच्या घरावर आपल्या नावाची पाठी आहे. त्यांच्या दरवाजावर लिहिले मराठी वाचा, मराठी वाचवा. तो विचार जगण्याचा मी प्रयत्न करते आणि ते मी सातत्यानं करत राहील. मराठी वाचवा, मराठी वाचवा. धन्यवाद. आपले सर्वच वाचन प्रकार अत्यंत स्तुत्य आहेत. धन्यवाद. यानंतर मी विशाल देशपांडे यांना आमंत्रित करते. नावाप्रमाणेच विशाल आणि चौफेर वाचन असणारे विशाल देशपांडे. आपण रोजच त्यांचं ग्रुपवर लेखन वाचत असतो. लोकमंगल प्रेसचे मालक असे साताऱ्यातील कीटक प्रजातीचा शोध हा त्यांनी वेगळा छंद ते जोपासलाय आणि इस्लाम धर्माचा गाढा अभ्यास आहे. आज बघूया त्यांच्या पकडीतून काय बाहेर पडते. वेळ पाळण्यासाठी टायमर लावायला पाहिजे. निराक्षी त्यांच्याकडे तेवढं शिकून गेलं काही हरकत नाही. सगळ्यांना माहिती आहे की मला इथं बरेचसे जण ओळखतात आणि ते अशा तऱ्हेने ओळखतात की जंगलात फिरणारा, सापांमध्ये, सरड्यांमध्ये, पालींमध्ये आणि कोळ्यांमध्ये विशेष करून रमणारा हा माणूस आहे. एकेकाळी माझं वाचन त्याच क्षेत्राशी निगडीत होतं. निसर्ग मला फार आवडायचा, निसर्गाशी संबंधित वाचायचो. त्यावेळेला मी खरं तर जे समोर दिसेल ते वाचत होतो. एक विषय घेऊन किंवा एका दिशेने वाचन करण्याची प्रक्रिया झाली नव्हती. असं आवर्जून म्हणेन की थोडं आज ज्यांना पुरोगामी म्हणतात अशाही विचारांचा होता. म्हणजे राम मंदिर तिथं का व्हावं, एक चांगली युनिव्हर्सिटी झाली तर किती भारी होईल असं ठाम मत होतं. पण काही घटना आपल्या आयुष्यात अशा घडतात की ज्याच्यामुळे आपण एकदमच बदलून जातो. तर अशी घटना टीव्हीवर एक मी बघितली की मध्य पूर्वेमध्ये एका आतंकवादी म्हणून, दहशतवादी म्हणून अशा संघटनेचा उदय झाला आणि माणसं माणसांना पळवून नेतात, तरुण मुलींची बोली लावतात आणि विकल्या जातात. आत्ताच्या काळामध्ये लहान बालकांना पकडून नेलं जातं एका पिंजऱ्यामध्ये. मला आज ती बातमी आठवते. पिंजऱ्यामध्ये लोखंडी त्यांना कोंबलं आणि खाली जाळ करून जिवंत भाजून मारून काढतात. माहिती घ्यायचा प्रयत्न केला, या घटनेचा माहिती घ्यायचा प्रयत्न केला आणि मग अनेक गोष्टी उजव्या झाल्या आणि मग अनेक वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य समोर आलं. आता बघा, साहित्य हा एक कला प्रकार आहे. आपण गायन, वाचन, चित्रकला, तसं साहित्य लेखन करतो. ते लेखन का करतो तर हे लेखन हे स्वांत सुखाय असतं. म्हणजे प्रत्येक जण लेखन करतो कारण मला आवडतं, मला बरं वाटतं, मला त्यातून आनंद मिळतो म्हणून मी त्याचं लेखन करतो. बरोबर आहे ना? मलाच आवडलं नाही तर मी तुमच्यासमोर काय आणणार देऊ? सगळे लेखक आहेत तिथं बरेचसे. आणि मग आम्ही वाचन काय करतो, मला ते आवडतं वाचन, मला छान वाटतं. बघा, रात्री झोपायच्या आधी मी काहीतरी वाचतो, दिवसभराचे थकवा विसरून जातो, दिवसभराचे त्रास विसरतो. असं विसरायला लावणारी ताकद लेखनामध्ये असते. म्हणून अनेक जण ते लेखन वाचतात. थोडक्यात हा सगळा आनंदासाठी, आनंद प्राप्तीसाठी चाललेला उद्योग आहे.
असे सगळे लेखक आणि वाचक असतील 95, 96, 97% असतील. उरलेले 2-3% वाचक आहेत ना, ते वेगळ्या कारणासाठी वाचतात, उत्सुकतेपोटी सुद्धा वाचतात. म्हणजे त्या 3% एक कारण उत्सुकता आहे. मी वाचायला सुरुवात केली कारण हे 3% आहे. मला तो आनंद मिळत नव्हता, पण उत्सुकता खूप होती आणि मग त्या उत्सुकतेपोटी मी वाचायला सुरुवात केली. आणि मग विशिष्ट साहित्य वाचलं. दबिक नावाचं मासिक त्यांचं किंवा अनियतकालिक म्हणूया, त्यांनी नियतकालिक म्हणून काढलं म्हणून माझ्या पहिल्या परिचय सत्रामध्ये मी त्याचा पण परिचय दिला होता. दर्शकांनी काय म्हणतात ते तरी ऐकू, हे ते कृत्य का करतात. त्यांनी त्याला एक तात्विक बैठक दिली आणि ह्या सगळ्या कृत्यांना त्यांनी हे का करतोय त्याचे संदर्भ दिले आणि ते संदर्भ ते ज्या ग्रंथांना पवित्र आणि दिव्य मानतात त्यातले होते. कालांतराने बंदी आली आणि अनेक साहित्य आपलं नेटवरनं आपल्याला दिसायचं बंद झालं. पण मग मी ते संदर्भ, अनेक लोकांनी त्याची पानं डाउनलोड केली होती, त्याचे फोटो काढले. आजही आज आपल्याला इंटरनेटवर सापडलं, शोधलं तर सापडतं. मग मी ते मूळ ग्रंथ वाचले. मग ते ग्रंथ वाचल्यानंतर त्याचं वाचन पुढं करण्याचा प्रयत्न केला. प्रेषितांची बरीचशी चरित्र वाचली. कायदे, दिनी कायदे जे आहेत त्या कायद्यांची पुस्तकं वाचली. हे सगळं वाचन आपल्या नेहमीच्या पठडीतलं तर नक्कीच नाही. आणि मग लक्षात यायला लागले की हा अनेक पदर आहेत. मग आपल्या आसपास घडणाऱ्या अनेक घटना, जिओपॉलिटिकल घटना, मला विशेष करून भूराजकीय घटनांमध्ये आणि त्या पद्धतीच्या वाचनामध्ये फार आवड आहे. मग त्या घटना वाचतो. हे लक्षात यायला लागलं की आपल्या आसपास घडणाऱ्या, आपल्या फार दूर लांब घडणाऱ्या अशा सर्व घटनांना या विचारांची, या मुळाची कुठेतरी चौकट आहे आणि आयुष्यात बदलून गेले. मग आता माझे प्रत्येक विचार जे निर्माण होतात ते त्याच चौकटीतनं जायला सुरुवात होतात. आता ही गोष्ट चांगली घडली का वाईट घडली, म्हणजे वाचनाने काय घडतं, तर ही गोष्ट चांगली आहे का वाईट आहे मला माहिती नाही, पण घडलंय असं घडलंय. म्हणजे बघा, अंतराळात आपण यान सोडतो, तर ते कुठलं आपलं यान सोडण्याचं ते श्रीहरिकोटा, तिथनं डायरेक्ट काही चंद्रावर किंवा तिथनं डायरेक्ट काही अंतराळात ते यान जात नाही. पहिल्यांदा ते यान त्या पृथ्वीवरती 3-4 फेऱ्या मारतात, ते एका विशिष्ट टप्प्यानंतर कक्षेतनं सुटून तिकडे जातात. माझे प्रत्येक विचार याच मुद्द्याशी का कोणाच ते घुटमळत राहतात. वाचनामुळे झालेला हा फार मोठा बदल मला दिसतो आणि बराच वेळ त्यामध्ये घुटमळून त्याचा अनेक अंगाने विचार करून मग ते पुढे सरकवतात. त्यामुळे काय झालं, इतिहास वाचनाची वेगळीच आवड निर्माण झाली आणि मग तो इतिहास मी वेगळ्याच अंगाने वाचतो. मग अशा अनेक घटना आपण बघतो आणि त्या इतिहासाच्या घटनांची पडताळून पाहतो आणि मग वाचन बदलत गेलं. आता इतर मी कुठल्या लेखकाची, पुस्तकाची नावं घेणं जर अपेक्षित असेल तर मी ते अजिबात घेणार नाही. पण काय घडलं ते तुम्हाला आवर्जून सांगतो. ते घडल्यामुळे बघा, मला अनेक शब्दांची नव्याने ओळख झाली. शहीद या शब्दाची नव्याने ओळख झाली, लिहिलं होतं त्याच्यावरती. आवडत या वेगळ्याच शब्दाची ओळख झाली. किंवा बघा, मी ज्या विचारांमध्ये वाढलो, आपण धर्म किंवा पंथ हा विचार बाजूला ठेवू, पण आपण सगळेजण भारतात राहतो, तर एक विचार परंपरा आपल्याला दिलेली आणि मग त्या परंपरेमध्ये काही गोष्टी, काही मूल्य त्याच्यामध्ये आहेत. माझ्या लक्षात आलं की या परंपरेमध्ये लोकशाही आणि आपलं जे सेक्युलरिझम म्हणून जे काही आता येते सगळं असतं ते ओळखच आहे. ही ओळख नव्याने मला झाली. माझ्या संस्कृतीमध्ये हे मुळापासूनच होतं. हे का झाली तर माझ्या या वाचनामुळे झाली. पुढे जाऊन असं म्हणेल की काही गोष्टी आपल्याला आहेत का नाही माहिती नाही. स्वर्ग, नरक वगैरे, आपल्याकडे मोक्ष नावाची संकल्पना आहे किंवा पुनर्जन्म नावाची संकल्पना आहे. आता ही संकल्पना काय आहे मला माहिती नव्हतं, पण माझ्या लक्षात आलं की आहे का नाही आपण आज सिद्ध नाही करू शकत. पुनर्जन्म आहे का नाही विज्ञानाच्या आधार नाही करू शकत, पण आपल्या पूर्वजांनी ही संकल्पना आपल्याला का दिली याचा उलगडा मला दुसऱ्या एका कुठल्या काही गोष्टींच्या वाचनामुळे होतो. एक साधं उदाहरण सांगतो. मी पर्यावरणाचा कार्यकर्ता आहे. पर्यावरण सगळ्यांना चांगलं वाटतं. माणूस कुठलाही असू दे त्याला ऑक्सिजन सेमच लागणार आहे. झाडं पाहिजेतच की. ह्याचा धर्माशी आणि या विचारांशी काय संबंध आहे. तर माझ्या विचारांमध्ये पुनर्जन्म दिल्यामुळे मला पुन्हा या पृथ्वीवर यायचंय, पुन्हा हिथंच सगळीकडे वावरायचंय. तर ही पृथ्वी, हे जीवन, इथं जे काही आसपास आहे हे खूप चांगलं राहिलं पाहिजे. कारण मी पुन्हा विचार व्यवस्थित पाहिजे ना. मला उद्या इथे यायचंच नाही, ते वाट का लागणार असा मी नाही विचार करत. बघा, त्यावेळेच्या लोकांनी आहे का नाही माहिती नाहीये, पण या ज्या काही मूळ संकल्पना आपल्याला का दिल्या
आणि का दिल्या असतील याचा एक नव्या आणि वेगळ्या पद्धतीनं विचार करायची मला सवय लागली किंवा मला कळायला लागली. का कोणास ठाऊक एकेश्वरवाद आणि एकोपास्यवाद असं जरा त्या काळी जड वाटणारे काही शब्द मी हाताळून त्याच्यावर चर्चा करायला लागली. वाचनामुळे घडलेला हा बदल होता. अनेक गोष्टी आहेत. आणि मग काय होतं की आपण अनेक जणांना मी अनेक जणांचं वाचन केलं, अनेक लोकांचं वाचन केलं आणि जशा नव्याने संकल्पना मला मिळाल्या, नव्याने काही गोष्टी मला मिळाल्या, तसे काही लेखक मला नव्याने भेटले. दोन लेखकांचा मला प्रामुख्याने उल्लेख करावा वाटतो. सावरकरांचं लेखन तर काय आपण बऱ्यापैकी ओळखू, असं समग्र सावरकर 8वी 9वीत असताना वाचून काढले होते. हे वाचन केल्यानंतर पुन्हा सावरकर वाचले तेव्हा ते मला नव्याने सापडले. हे वाचन केल्यानंतर साधारण कॉलेज जीवनात असताना बाबासाहेबांचे 10-12 खंड महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले जेव्हा वाचले आणि मी आज जेव्हा पुन्हा तेच खंड वाचतो तेव्हा मला माझे बाबासाहेब अत्यंत वेगळ्या पद्धतीने आणि नव्याने भेटतात. त्यामुळे वाचनाचा आमूलाग्र बदल जीवनात कसा घडतो हे मी स्वतः अनुभवतो. त्यामुळं आनंदासाठी तर माझं वाचन नक्कीच नाही. मला त्यातून आनंद खरंच मिळत नाही. मला काय मिळतं तर मला काळजी वाटते, मला भीती वाटते, मला या सगळ्यांचं दुःख होतं. परंतु या काळजी आणि या भीतीपोटी आणि कदाचित अस्तित्वात राहण्याच्या दुर्दैव इच्छाशक्तीपोटी मी माझ्या या प्रकारच्या वाचनाची आवड म्हणूया आपण त्याला सातत्याने जपत आलोय. धन्यवाद. सध्याच्या सर्व ज्वलंत विषयावरील अफाट वाचन त्यावरील लेखन नेहमीच वाचनीय असतं. धन्यवाद ईशा. यानंतर मी आमंत्रित करते डॉक्टर रुपाली अभ्यंकर. वैदिक प्रतिभा यश नेतृत्व ऐकायला वैदिक प्रतिभा यश नेतृत्वज्ञ डॉक्टर वाचनाबरोबरच नाट्य, अभिनय, लेखन, वाचन हे छंद त्या जोपासतात. काव्य वाचन आणि नाट्य वाचन हे त्यांचे विशेष आवडीचे प्रयोग आहेत. राधिका सांत्वनम या तेलुगू महाकाव्याचे मराठी भाषांतरात त्यांनी 25 प्रयोग केलेले आहेत आणि आपल्या सर्वांचे लाडके मित्र डॉक्टर शंतनू अभ्यंकर यांच्या त्या सुविद्य पत्नी आहेत डॉक्टर रुपाली. आवाज ऐकू येतोय माझा? व्यासपीठावरील मान्यवर आणि व्यासपीठासमोरील मान्यवरांना मनपूर्वक नमस्कार. मी डॉक्टर सौ रुपाली अभ्यंकर. खरं तर मी इतकी काही इथे उभं राहण्याची माझी इतकी ताकद नाही आहे, पण डॉक्टर शंतनूमुळे मी इथे आले आणि त्याच्यामुळे मी ह्या ग्रुपमध्ये सहभागी झाले. ते एखाद्या आर्मी ऑफिसर गेल्यानंतर त्याची जागा त्याच्या पत्नीला मिळते ना, तसं काहीसं माझं झालं आहे. तर तुम्ही सगळ्यांनी मला या समूहात आपलंसं करून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. मी खरं तर माझं मराठी वाचन साधारण मी 11वीत असल्यानंतरपासून सुरू झालं आहे. त्याआधी मी कॉन्व्हेंट शाळेत शिकत असल्यामुळे मी इंग्रजीच पुस्तकं वाचत होते, की ॲगाथा क्रिस्टी, शर्लॉक होम्स वगैरे अशी पुस्तकं वाचत होते. हॅलो. तर जेव्हापासून मी मराठी नाटकातनं कामं करायला सुरुवात केली तेव्हापासून मी मराठी वाचायला सुरुवात केली. मग मराठीतली सगळी नाटकं, नाटकांशी संबंधित लोकांची चरित्र, हे लागून सल्लमान, विजयाबाईंचं जीवमा, त्याच्यानंतर चंद्रकांत कुलकर्णीचं दायार, हे अनेक पुस्तकं जशी वाचत गेले तशी त्या वाचनाची, मराठी वाचनाची गोडी लागली. वाचन तर काय कोणी होऊ शकतं. इथे तर खूप दिग्गज माणसं बसलेली आहेत, मोठे पुणे मोठे लेखक आहेत, पुरस्कार प्राप्त लोक आहेत. कुणाला कविता प्रसवत आहेत, उदरात काय घेऊन तुम्ही बसलाय सगळे. पुणे लेखक खूप उत्तम आणि अतिशय ताराने बोलले. इतकं सगळं मला जमेल असं वाटत नाही, पण माझ्याकडून जेवढे मी बोलू शकेन तेवढं सांगते. आणि माया बनारसवाल्यांच्या बाईचीच आहे, जी सूत्रसंचालिका आहे, तर तिने मला अवश्य 5 मिनिटं झाल्यावर थांबवावं. काही पुस्तकं गेल्या 1-2-3 महिन्यात वाचलेली आहेत. म्हणजे शांता शेळकेचं कालिदासांचं मेघदूत हे त्यांनी मराठीत त्याचा अनुवाद केला आहे आणि अतिशय सोपं आणि छान आणि अतिशय छोटं
छोटी पुस्तकं मला फार आवडतात. मोठे बाळ पाहिले की मनावर दडपण येतं की हे कधी संपावं आपल्याकडून. तर तशी ही छोटंसं पुस्तक आहे, मेघदूताचं मराठी भाषांतर, आणि अतिशय सोपं आणि सुंदर. त्यानंतर बरीचशी नाटकं मी वाचलेत गेल्या थोड्या दिवसात. सतीश आळेकरांचं बेगम बर्वे, त्याचं विश्लेषण, ठकीशी संवाद जे आता चालू आहे. आणखीन आपल्या मॅडम इथे बसल्या श्रीमंतीने मुलकर, त्यांचं फुलांचे जंगली प्रदेश. मग अशी पोळ मॅडम इथे बसल्या होत्या, त्यांचं बायग पुस्तक वाचलं. एवढ्या खूप सुंदर पुस्तकं आहेत सगळी. संदीप श्रोत्री सरांचं कांचनजंगावरचं पुस्तक आता वाचायला घेतलंय मी, त्यामुळे त्याबद्दल पुढच्या वेळी तुम्ही मला बोललात तर मी बोलीन. एक अतिशय छान आणि सुंदर पुस्तक एवढ्यात मी वाचलं ते म्हणजे अमोल पालेकरांचं ऐवज, एक स्मृतिबंध. अतिशय सुंदर आणि छान असं पुस्तक आहे आणि त्याच्यामध्ये QR कोड्स आहेत ठिकठिकाणी. QR कोड पुस्तक पण मला खूप आवडतं. सतत वाचनानंतर थोडा कुठेतरी कंटाळा आला की ते, आणि आपण थोडंफार स्क्रीनची आपल्याला सवय असते, त्यामुळे मध्ये मध्ये ते आपलं काही आपण स्क्रीनवर देखील पाहू शकतो. त्यांनी सगळं त्यांच्या आयुष्याबद्दल सगळं आयुष्यपट आपल्यासमोर उलगडलेलं आहे. बासू चॅटर्जी यांच्यासोबत त्यांनी अनेक सिनेमे केले, ते तुम्हाला माहिती आहे. रजनीगंधा, छोटीसी बात, चिच्चोर वगैरे, आणि ते त्यांना मानसपुत्र मानायचे. त्यांच्याशी जे काही रिलेशन होतं त्याबद्दल खूप छान त्यांनी माहिती दिली आहे. आणि खूपशा बंगाली दिग्दर्शकांबरोबर त्यांनी कामं केली आहेत, त्याबद्दल लिहिलं आहे. दीप्ती नवल, विद्या सिन्हा अशा खूप चांगल्या हिरोईन्स बरोबर काम केलं, त्याबद्दल लिहिलं आहे. आक्रिक हा त्यांचा जो सिनेमा होता, त्याला जो सरकारने विरोध केला परदेशी पाठवण्यासाठी, तो लढा त्यांनी कसा दिला त्याबद्दलची गोष्ट लिहिली आहे. इंदिरा गांधींनी त्यावेळेला त्यांना कशी मदत केली त्याबद्दलचं लिहिलं आहे. त्यानंतर गोलमाल बघतानाच आपल्याला इतकी धमाल आली, तर त्यांना प्रत्यक्षात तो करताना किती धमाल आली असेल. आणि उत्पल दत्त, बिंदिया गोस्वामी या सगळ्या कलाकारांबरोबरची धमाल त्यांनी त्यात लिहिलेली आहे. आणि स्मिता पाटील सारखी संवेदनशील नटी, हिने आज रपट जाए हे गाणं जेव्हा चित्रित करून ती परत आली तेव्हा ती कशी ढसाढसा रडली, कारण तिला या प्रकारच्या भूमिका करणं अपेक्षित नव्हतं. कदाचित काही तडजोड म्हणून करायला लागले असेल, पण मला पर्सनली तिच्या सगळ्याच भूमिका आवडतात. आणि वेदर कमर्शियल असो किंवा नॉन कमर्शियल, त्या सगळ्याबद्दल त्यांनी वेगवेगळ्या नाटकांबद्दल लिहिलं आहे. त्यानंतर उत्पल दत्त हे फक्त आपल्याला एक विनोदी नट म्हणून माहिती आहे, तर उत्पल दत्तांच्या स्वभावातले अनेक कंगोरे त्यांनी उलगडून दाखवले. तपन सिन्हा यांच्याबद्दल लिहिलेलं आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेला आदमी और औरत हा एक सिनेमा, त्याच्यामध्ये QR कोडवर, सिनेमा म्हणजे टेलिफिल्म आहे खरं तर ती, पण इतकी सुंदर आहे, अवश्य तुम्ही बघा, यूट्यूबवर सर्च करा. आणि आदमी आणि औरत अशी दोनच पात्र त्यात आहेत, आणि अमोल पालेकरने त्या, आणि काही नावं बिवं नाहीत, फक्त तो तिला औरत म्हणत असतो आणि ती त्याला आदमी म्हणत असते, इतकंच. आणि इतक्या सुंदर भूमिका दोघांनी केलेल्या आहेत, आणि खरंच तुम्हाला तो आवडेल. आणि त्यावेळेच्या चित्रीकरणाचे अनुभव, त्यावेळेला खोटा पाऊस पाडणं सुद्धा शक्य नव्हतं, तितके सुद्धा पैसे नव्हते, तर खराच पाऊस पडेल याची वाट बघत खऱ्या पावसामध्ये ते सगळं चित्रीकरण केलेलं आहे. आणि खूप सुंदर असं ते टेलिफिल्म आहे, अवश्य बघा. अनाहत, अनकही वगैरे असे ऑफबीट सगळे सिनेमे त्यामध्ये आहेत, थोडासा रुमानी, मुजाहिद वगैरे, तर ते सगळे तुम्हाला नक्की पाहायला मिळतील. त्यानंतर बादल सरकारांचा नाटकांचा महोत्सव पुण्यामध्ये त्यांनी घेतला होता 2004 साली, आणि त्यातले सुद्धा काही भाषणांचं रेकॉर्डिंग त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. काही नाट्यवाचनाचं रेकॉर्डिंग पाहायला मिळतं. नसिरुद्दीन शहा, रत्ना पाठक शहा या लोकांचे आवाज आणि त्यांचे वाचिक अभिनय इतके दमदार आहेत की फक्त खुर्चीत बसून ते पूर्ण नाटक आपल्यासमोर उभं करतात. भिन्न षड्ज हे किशोरीताईंवरती संध्याताई आणि अमोल पालेकर यांनी केलेली एक लघुपट होता, तर त्याच्याबद्दलची माहिती त्यात आहे. आणि QR कोड्सबद्दल तर काय सांगू तुम्हाला, खूप धमाल आहे, खूप मजा आहे. आदमी और औरत, आणि मी तुम्हाला सांगितलं तसं कुसूर नावाचं एक नाटक त्यात दिसतं आपल्याला,
ज्यात अमोल पालेकर यांनी पूर्ण वेळ जे काही 1 ते 1.5 तास आहे पूर्ण वेळ सिंगल एकच पात्र त्यात आहे आणि त्याच्यावर त्यांनी ते सगळं निभावलं आणि त्यातल्या अनुभवांबद्दलही त्यांनी खूप लिहिलं आहे. त्यानंतर काही संगीतकार जयदेव, आशा भोसले या सगळ्यांबरोबरचे छान अनुभव त्यांनी सांगितलेले आहेत की कसे जयदेव यांनी खूप खडतर आयुष्य जगलं आहे आणि खूप कष्ट खूप केले, त्यामानाने अर्थार्जन खूप कमी झालं आणि त्यासाठी त्यांच्या एका सिनेमासाठी त्यांचं आशा भोसलेचं सगळं बुकिंग होतं, स्टुडिओ बुक केलेला होता, सगळं बुक केलेलं होतं, पैसे दिलेले होते आणि आशा भोसलेजींना अचानक ताप आला खूप आणि जेव्हा त्यांना कोणीतरी रिक्वेस्ट केली की जयदेवजींनी इतकं सारं इन्व्हेस्ट केलं आहे तर तशाच त्या शाल पांघरून इतक्या मोठ्या बाईकवर तापात येऊन त्यांनी त्या गाण्याचं रेकॉर्डिंग केलं. असे अनेक आणि खूप छान अनुभव आहेत. अमरीश पुरीबद्दलही त्यांनी खूप छान लिहिलं आहे. एवम इंद्रजीत, हाय वदन, आधे अधुरे या सगळ्या नाटकांमधले अनुभव लिहिले आहेत आणि तो मनुष्य त्याच्या दमदार आवाजामध्ये त्याची भूमिका पूर्ण सादर केल्यानंतर त्यावेळेला तिथेच कोसळला त्या तालमीमध्ये आणि तेव्हा लोकांना समजलं की हा मनुष्य कॅन्सरशी झुंजतोय. तोपर्यंत बरोबर काम करणाऱ्या माणसांना देखील त्या कॅन्सरची जाणीव नव्हती आणि थोड्याच महिन्यात नंतर त्यांचं निधन झालं. असे अनेक कलाकारांबद्दल आपल्याला माहिती नसलेल्या अनेक गोष्टी ते सांगतात. अवश्य ते पुस्तक वाचा, त्यातल्या QR कोड्स एन्जॉय करा आणि मेघदूतातलं फक्त मी त्यांनी शांताबाई यांनी किती सुंदर आणि सोपं केलं आहे मेघदूत, नाही तर माझ्यासारखीला ते समजणं शक्य नाही. तर मराठी फक्त थोडासा भाग त्यातला वाचून दाखवते. जिथे भिल्लीनी रमल्या कुंजी, जिथे भिल्लीनी रमल्या कुंजी, तिथे विसावा घेई घडीभर. जिथे भिल्लीनी रमल्या कुंजी, तिथे विसावा घेई घडीभर. सरी वर्षुनी हलक्या होऊन जरा मोकळा वेगे जातर. बघशील खडकांमध्ये फाटुनी, बघशील खडकांमध्ये फाटुनी, रेवावा हे विंध्य तळाशी. काळ्या देहांवर हत्तींच्या शुभ्र रेखिली जणू की नक्षी, शुभ्र रेखिली जणू की नक्षी. धन्यवाद. माझी 5 मिनिटं आता समजली. बऱ्याच विषयावरील चौफेर वाचन आहे. कसं असतं आपण किती वाजताच्या रोज काहीतरी वाचतायला खरंच खूप महत्त्व आहे. धन्यवाद रुपाली. त्यानंतर मी संध्याकाळी चौगुले यांना विनंती करते. त्यांनी त्यांच्या अपार कष्टामुळे हिरवा हा निसर्ग प्रकल्प खूप प्रेमाने जोपासला आणि सध्या त्या वाढवत पण आहेत. तो त्या सायन्स कॉलेजमध्ये प्रोफेसर होत्या पण आता निवृत्त असून अनेक छंद जोपासत आहे. संध्याकाळी पुढच्या सत्राचे डॉक्टर उदय नेतृत्व आलेले आहेत. त्यामुळे पुढील सर्व वाचकांना 5 मिनिटं किंवा 5 मिनिटाचा वेळ लावून सुरू करते. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, आज ही संधी डॉक्टर श्रोत्री यांनी दिली म्हणण्यापेक्षा ऑर्डरच दिले, एक मेसेज आला त्यांचा की तुम्हाला हे करायचं आहे आणि मग ते ऐकायचं असतं पुढच्या. माझे वाचन याच्यातलं सगळं सांगायचं झालं सुरुवात. मी खेड्यातून आलेली बाई आहे, मुलगी आहे, जिथे मी 8वी जाईपर्यंत लाईट नव्हत्या आणि वाचनासाठी अशा खास काही सोयी नव्हत्या. शाळांमधून वाचनालय नव्हतं. जीवन शिक्षण विद्या मंदिर हे प्रत्येक शाळेचं, जिल्हा परिषदेच्या शाळेचं नाव असायचं. तर तिथं किराणा मालाच्या दुकानातून बांधून आलेले पेपरचे तुकडे आणि त्यातनं आलेलं वाचन, कधीतरी कुठून तरी शहरात शिकणारे चुलत भावंड किंवा मुंबईला शिकणारे काही मुलं असतील त्यांच्याकडनं आलेले चांदोबा, हे त्या काळात मोठं वाचन होतं. आणि मग आवडायचं तर वाचायला हे खरंच आहे. मग भाषेचं पुस्तक खूप प्रिय असायचं. मग ते आपल्या वर्गातलं चालू असतानाचं पुस्तक वाचायचं आणि मग पुढच्या वर्गातली पण पुस्तकं मागून घ्यायची. शाळामध्ये शिकणारे 11वी 12वीला जे शहरात भावंड होते त्यांना आवर्जून सांगायचं की तुझी जुनी पुस्तकं असतील ती घेऊन ये. आणि मग ते वाचन थोडंसं वाटायला यायचं आणि मजा यायची. वाचन, अभ्यासाचं वाचन सुद्धा तसं आम्ही आनंदाने करायचो. मी 7वीला होते, लाईट नव्हत्या गावामध्ये आणि परीक्षा जवळ आली की मैत्रिणीच्या घरी मुक्कामाला जायचं अभ्यासाला, असं शिरस्तं त्या काळामध्ये होतं. मग जेवायचं पण त्यांच्याच घरी जाऊन आणि झोपायचं पण त्यांच्या
माझं गाव दुर्गलवाडीपासून एक ओढा पार करून एक छोटीशी टेकडी पार करून पुढे गेल्यानंतर रिकेटदारवाडी नावाचं गाव आहे, त्याच्या पुढे नलवडेवाडी आहे, मधलीवाडी पण म्हणतात, 2 गावाच्या मध्ये म्हणून मधलीवाडी. तर त्या गावामध्ये माझी सुरैया नावाची मैत्रीण होती, लाडकी होती. आम्ही हायस्कूलला शाळा शिकत होतो, शेतकरी हायस्कूल कारगावला मी होते. तर मग त्या दिवशीच्या अभ्यासासाठी मी तिच्याकडे गेल्यानंतर थोडा वेळ आम्ही जराशी वातावरण निर्मिती होत होती, कुठेतरी वाकड टाकून आम्ही बसत होतो. इतक्यात तिच्या आईवडिलांचं भांडण सुरू झालं कुठल्या तरी विषयावर, आणि ते इतकं विकोपाला गेलं की ती अभ्यासाचं वातावरण राहिलंच नाही घरात. त्याच्यामध्ये आई त्या नवऱ्यावर ओरडली, मुलांवर ओरडली, मुलीवर ओरडली, आणि मग नंतर माझ्यावर पण ओरडली, तू कशाला गिराईस असेल, चल चालती हो, असं म्हणून तिने मला घरातून धक्कलं. आता तेव्हाचा लाईट नसतानाचा काळ, एका गावातून दुसऱ्या गावाकडे जायचं, माझ्या मैत्रिणीची पिशार नव्हती की नाही असू दे तू थांबते की आता कुठं जाशील, कुणी सोडायला येण्याची शक्यता नव्हती, कुणी बोलवण्याची शक्यता तर त्याहून नव्हती. मग घाबरत त्या गावातून मी रात्रीची निघाली, खासकल गे राम 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 म्हणत. भूताखेतांची भीती असण्याचा तो दिवस आणि काळ होता. तर तेव्हा घरी गेल्यानंतर मी तो प्रसंग मला सगळ्या अंगाने, म्हणजे मला खूप जास्त भीती वाटलेली, खूप जास्त राग आलेला, खूप मोठा अपमान त्या वयाच्या मानाने. तिने नुकतंच सुरुवात झालेलं, खूप अपमान होता. आता काय करायचं, रोजच ते डोक्यातून जात नव्हतं आणि त्रास होत होता. तर ते सांगायचं कशाला, आपला अपमान झालेला सांगायचं कसं कोणाला, ना मित्रमैत्रिणींना सांगू शकत, ना आई वडिलांना, ना भावंडांना. तेव्हा मी ते लिहून ठेवलं एका वहीमध्ये, आणि ते त्याला टायटल पण दिलं तेव्हाच्या माझ्या पत्नीच्या मनाने, सुरीच्या घरी. म्हणजे आम्ही सुरी म्हणालो तुला, सुरैयाची सुरी, सुरीच्या घरी. ते खूप दिवसांनी नंतर त्याचं तरी काहीतरी झालं आणि माझ्या वडिलांच्या वाचनात आलं. तर असं म्हणजे खूप जणांनी आपण लिहिते कसं झालं याचं सांगितलं. तर माझं थोडंफार वाचन, थोडेफार अनुभव याच्यातून मग पुढे हिरवाई जेव्हा मी करायला घेतली, आता ओळख करून देताना त्यांनी सांगितलं, झाडं लावणं मी ना पूर्ण वाचक, ना पूर्ण लेखक, पण मी पूर्ण कार्यकर्ती आहे, मी पूर्ण शेतकरी आहे. आणि माणसांना खूप भेटते, खूप जे काही वाचते, वाचून झालं की मला असं वाटतं की हे वाचणारी बाई कोण आहे, लिहिणारी बाई कोण आहे. एखादं मी समजा हृदयाचं वाचलं, मी इंदुताईचं बिनपटाची चौकट वाचलं, आयदान वाचलं, अनेक पुस्तकं वाचली. माझी वाचनाची आवड शक्यतो आत्मचरित्र वाचण्याकडे आहे. फक्त एंटरटेनमेंट हा काय फार मला सुखावणारा हे नाही, कथा कादंबऱ्या हा काय माझा फार प्रार्थ नाही. किंवा मग निसर्गविषयक, पर्यावरण संतुलन विषयक, जे दिलीप कुलकर्णींचं लिखाण असेल, राजेंद्रसिंह राणांचं लिखाण, त्यांच्यावर झालेलं लिखाण असेल, की ज्याच्यातून काहीतरी दिशा मिळू शकते, कार्याची प्रेरणा मिळू शकते, असं काही वाचन जास्त सुखकारक वाटतं. मी स्वतः वाचते आणि त्या वाचलं की अंगीकारण्याचा प्रयत्न करते. म्हणजे मला ह्यातलं काही करता येईल का. मी जेव्हा 2006 साली मी नैनितालला गेले होते आणि तिथे स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून माझी निवड झाली होती. महाराष्ट्रातून 2 लोकांना पाठवलं होतं. तेव्हा आम्हाला ते जिम कार्पेट्स हे बघायला नेलं. ते पाहिल्यानंतर मला असं वाटलं की किती संवर्धनासाठी गोष्टी करतात लोक. झाडं लावण्याची आवड मूळचीच होती, पण मग मी त्या अनुषंगाने झाडं लावायला लागले. चला माकडांना खाण्यासाठी आपण ही झाडं लावूयात. आणि तेव्हा तितका काळ नव्हता, 25-30 वर्षापूर्वी एवढी वाईट अवस्था नव्हती. आता मी शेती करते तर माझ्या शेतातली कणसं असतील, भुईमुग असेल, आंब्याला आलेली फळं असतील, सगळे माकडं खाऊन टाकतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तेव्हा आपण हे करायला लागलो. तर ते करायला लागण्याच्या मागे कारण होतं वाचन. म्हणजे वाचनातून काही कृती घडावी असं पहिल्यापासून माझा विचार झालेला आहे किंवा तशी माझी कृती झालेली आहे. मला नशिबाने शेवटची 5 वर्ष मुख्याध्यापक होता आलं आणि मला वाचनाची आवड, खरं सांगायचं झालं हे फेल्युअर पण असू शकतं माझं, की मला वाचनाची आवड होती. मी गोरबाडल्यासारखं वाचायचे, माझ्या टाईपचं वाचायचे, पण मी माझ्याची आवड माझ्या मुलांना नाही लावू शकले. कारण की मी एक पहिली चूक केली, त्यांना इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये घालून. त्यांना इंग्लिशमध्ये अवांतर वाचन करत होतं, मराठीचं ते वाचू शकत नव्हतं. सुरुवातीला मी त्यांना वाचून दाखवायचे, अगदी मांडीवर बसून, मांडी हलवून, बडबड बोलून त्यांना जबरदस्ती करून वाचायला ऐकायला लावायचे, पण ते फार टिकलं नाही. पण माझ्या घरी आलेले गुणकांडीवाल्यांच्या बायका, झोपडपट्ट्यातली मुलं, हे माझ्याकडे एखादं पडलेलं पुस्तक असलं ते असं हवऱ्यासारखं घ्यायचे आणि वाचायचे. तर मला ते खूप छान वाटायला लागलं की ह्या मुलांना वाचायचं पण त्यांना वाचायला मिळत नाही. मग त्या मुलांसाठी वाचनालय सुरू करण्याची जी काही माझ्याकडे हिरवाईच्या मध्ये मी लायब्ररी सुरू केली, तिथं लहान मुलांसाठीची पुस्तकं गोळा केली, त्यांना वाचनाची आवड लागली. मुख्याध्यापक झाल्यानंतर मात्र मला ही माझी आवड पूर्ण करता आली. मी वाचनपेट्या तयार केल्या. मी एक पुस्तकं जे दिवाळी अंक वगैरे असायचे ते दिवाळी अंक साधनेचं लहान मुलांसाठीचं दिवाळी अंक निघतो. दरवर्षी मी ती पुस्तकं विकत घ्यायचे 50-100 माझ्या कुवतीप्रमाणे. ते पुस्तक आम्ही स्वतःच बसून
शिक्षकांना गोळा करून मी फाडायचे, एक एक कथा वेगवेगळी करायची, जेणेकरून एक पुस्तक एकाच वेळेला 10 मुलांना वाचता येईल. आणि मग आम्ही ते पुस्तक पेट्या तयार करायचो. दर शनिवारी बसा, उन्हामध्ये छान आनंद लुटा, तिथे डबा खा आणि तुम्हाला वाटतंय ते वाचा. तर अशा यांनी वाचन चळवळ चांगली राबवू शकले. माझ्या मिनिटांच्या आधीच माझं बोलणं संपलेलं आहे. मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आपल्या पूर्वीच्या कठोर परिस्थितीतून तुम्ही वाचनछंद जोपासला. खूप धन्यवाद संध्याकाळी. यानंतर मी डॉक्टर अपर्णा सदावर्ते यांना निमंत्रित करते. अपर्णा सदावर्ते या होमिओपॅथी डॉक्टर आहेत. त्यांचा मुख्य छंद अर्थातच वाचन आणि संस्कारमंत्रीच्या संस्कृतच्या परीक्षा त्या सध्या देत आहेत. चॅरिटेबल क्लिनिकमधून त्या त्यांचं प्रॅक्टिस सुरू ठेवतात आणि डाएट कन्सल्टिंगचा त्या सध्या कोर्स करत आहेत. अपर्णा. नमस्कार. व्यासपीठावरील आणि व्यासपीठासमोरील सर्वांना मनःपूर्वक नमस्कार. मला इथे संधी दिल्याबद्दल पुस्तक परिचय ग्रुप आणि श्रोत्री सरांचे मुख्यत्वे आभार आधीच मानते. मला माझे वाचन ह्या विषयावर बोलायची संधी दिली. तर माझं वाचन कधी सुरू झालं आणि ते मी कशासाठी वाचते असं मी आता इथे बोलण्यासाठी म्हणून जेव्हा विचार केला तर माझं वाचन मी साधारण पहिलीतून दुसरीत जायच्या मे महिन्याच्या सुट्टीत माझ्या वडिलांनी मला पहिल्यांदा लायब्ररीची मेंबरशिप घेऊन दिली आणि तिथून अमर चित्रकथांद्वारे माझा वाचनाचा प्रवास चालू झाला. मग किशोर, चांदोबा, चंपक वगैरे वगैरे त्या काळातली सर्व स्टेशन्स घेत माझी गाडी पुढे निघाली. त्यानंतर मग 7वीच्या सुमारास 5वी-6वी नंतर जेव्हा शिवाजी महाराजांचं चरित्र शालेय अभ्यासक्रमात वाचलं त्यानंतर मात्र मग ऐतिहासिक वाचनाची अतिशय गोडी लागली. मग त्यातून जे शाळेत इतिहासात शिकवलंय त्याला जो काही साहित्यिक टच देऊन जे कादंबऱ्यांमधनं किंवा असं वाचन वाचलं जायचं त्याचं ते मनाला आणखीन भावायला लागलं, आवडायला लागलं. मग वाचन हे आनंदासाठी आहे. तोपर्यंत कसं होतं वाचन म्हणजे ठीक आहे बाबा आता हे आपण वाचतोय, मजा वाटते, काही जोक असतात, काही म्हणजे विनोदाने आपलं मन उल्हसित होतं. दरवेळी अभ्यासाची पुस्तकांच्या ऐवजी हे वेगळं काही वाचायचंय. त्याच्यामुळे आता वाचन हे आनंदासाठी आहे. पहिलं वाचन सगळे अभ्यासासाठी करतात ते एक होतंच आणि हे आता आनंदासाठी वाचन आहे. त्याला एक दिशा मिळाली की ऐतिहासिक पुस्तकं वाचायची. त्यानंतर असं झालं गोनी दांडेकरांचे काही उतारे आल्यावर त्यांचं सगळंच वाचन आवडायला लागलं. मग एका सुट्टीत असं ठरवलं की आता एक लेखक घेऊन त्याच्यावर ती एक सुट्टी फक्त गोनी दांडेकरांना मी डिव्होट केली. फक्त गोनी दांडेकरांची पुस्तकं वाचणं. अशा प्रकारे एक वेगळ्या पद्धतीने मी वाचत राहिले. पण मुख्यत्वे मला वाचनातलं काय आवडतं आणि त्यातून मला काय घ्यावंसं वाटतं असं जर म्हटलं तर मला चरित्रात्मक वाचन अतिशय आवडतं. प्रवास वर्णनात्मक वाचन अतिशय आवडतं आणि त्यातून मला असं वाटतं की एक आपल्या जीवनासाठी आवश्यक अशी काही तत्व असतात किंवा काही उद्योग म्हणजे फार पूर्वी जेव्हा वीणा गवाणकरांचं त्यांनी कसं एक होता कारभार लिहिलं म्हणजे त्यांनी मूळ ते लिहिलं ते त्यांच्या मुलांना वाचून दाखवण्यासाठी ते त्यांचं लेखन झालं. ते वाचलं तेव्हा अर्थात खूप लहान होते पण तरी तेव्हाही असं वाटलं की हे त्यांनी किती चांगला उपक्रम चांगला विचार घेतला आणि ते मनात रुजलं म्हणजे जे वाचतोय ते आपल्यात रुजवून ते पुढे नेणं असं मला ते करावंसं वाटलं. आणि मी खरोखरच माझ्या मुली लहान असताना मी त्यांना तोत्योचान, एक होता कारभार वगैरे अशी काही ठराविक पुस्तकं दर सुट्टीत त्यांना दर दिवशी दुपारी थोडा वेळ घेऊन बसायचे आणि वाचून दाखवायचे. म्हणजे मी त्या वाचनाचा पुढे उपयोग माझ्या आयुष्यात हा अशा पद्धतीने केला. तसंच मग तरीही लेखन एक लेखक घेऊन वाचणं त्याच्यावरचा अभ्यास त्यात अच्युत गोडबोलेंचा विलक्षण अभ्यास करून लिहिलेली पुस्तकं
हा एक सध्याचा अगदी करंट टॉपिक आहे. सध्या मी त्यांचं रक्त वाचते आणि आपल्या परिचय ग्रुपवरती आलंय त्यानुसार आता ऑटिझमचं पुस्तक नेक्स्ट इन लाईन आहे वाचायची इच्छा. तर असा वाचनाचा प्रवास माझा चालू राहिला. आपण जेव्हा म्हणतो, आता मी ह्यात उल्लेख केला नाही की पु ल देशपांड्यांचं मला वाचायला फार आवडतं, कारण म्हणजे हे उल्लेख करणं मला गरजेचंच वाटत नाही. ज्याला वाचन आवडतं त्याला पु ल आवडणारच आणि ते पटणारच असं आहे. तर दुसरं आणखीन एक मला असं वाटतं की माझ्यातला कमीपणा मी असं सांगू इच्छिते की मला इंग्लिश भाषेतला वाचायला आवडत नाही. इंग्लिश म्हटल्यावर आता इथे ज्या डॉक्टर आहेत त्यांना माहिती आहे, मला फक्त ग्रे गायटन वगैरे वगैरे पर्क अँड पार्क अशीच आपली अभ्यासाची पुस्तकं सगळी समोर दिसतात. पण इंग्लिशमधलं ट्रान्सलेटेड जे आहे ते मात्र अतिशय आवडतं. त्यात मी नक्की उल्लेख करेन की अर्थातच मेडिकल पार्श्वभूमीचं कोमा आणि तशा प्रकारची पुस्तकं, सिडने शेल्डनची सर्व भावना खचून भरलेली पुस्तकं आणि आर्थर हेलिनची पुस्तकं एक एक विषय घेऊन की एअरपोर्ट, हॉटेल, म्हणजे आपल्याला जणू त्या उद्योगाचं ज्ञानच व्हावं. ते एक पुस्तक झालं की आपण तो उद्योग आपण स्वतः करू शकू असं वाटावं, इतकं त्यांनी त्यात सूक्ष्म वर्णनं केलेली असतात. ती मला अतिशय वाचायला आवडतात. पण मी एक प्रयत्न केला, सगळ्यांना माहितीच असेल, नॉट विदाउट माय डॉटर खूप फेमस पुस्तक आहे. ते पुस्तक मी मराठीतनं वाचलं, ट्रान्सलेटेड अर्थात, आणि ते वाचल्यावर मला असं वाटलं की नाही, आपल्याला इंग्लिश वाचायला आवडत नाही ना, आपण इंग्लिश वाचायचं. मी लायब्ररीतनं इंग्लिश पुस्तक घेऊन गेले, मला आवडलंय पुस्तक, मी वाचलंय मराठीतनं, पण मी 27 पानं वाचली आणि पुस्तक लायब्ररीत परत केलं. मला पुढे वाचवलं नाही. म्हणजे हा जो एक ब्लॉक आहे तो कसा दूर करायचा हे मी इथे खरंच विचारेन सल्ला की हा मला दूर करायचा आहे आणि पुढे मला आणखीन इंग्लिशमधनं वाचायचे इंग्लिश कादंबऱ्या अशी माझी इच्छा आहे. त्यानंतर प्रवास वर्णनं तर अर्थातच अतिशय आवडतात आणि आपल्या सगळ्यांना ती श्रोत्री सरांच्या ट्रिप नंतर ऐक्यमधनं आणि नंतर पुस्तकातनंही वाचायला मिळतात. त्याने काय होतं की आपण स्वतः तिथे न जाता सुद्धा एखाद्याला अधिकारवाणीने त्या प्रांतातलं काही सांगू शकू इतकं आपल्याला त्या श्रोत्री सरांच्या प्रवास वर्णनातनं किंवा बाकीच्याही प्रवास वर्णनातनं ज्ञान मिळतं. तर आणि त्यातूनही मी आणखीन एक उल्लेख असा करीन, पुस्तक परिचय ग्रुप नंतर आता ते इथे व्यासपीठावर आहेत की मला विशाल देशपांडेंच्या पुस्तक परिचयाने विलक्षण प्रभावित केलं आणि म्हणजे मला असा म्हणजे फायदा वाटतो की ह्या पुस्तक परिचयाच्या ग्रुपमुळे मी काय वाचायला हवं किंवा माझ्या इंटरेस्टला मॅचिंग काय मी वाचू शकते. तर मी त्यात नक्की उल्लेख करेन की त्यांची जी पुस्तकं आहेत ती मला, त्यांची जी पुस्तक परिचयातली पुस्तकं आहेत ती मला नक्की वाचायला आवडतील. इतका सखोल अभ्यास माझा नाही हे मी अगदी प्रामाणिकपणे मान्य करते आणि असं आज आपल्या सगळ्यांच्या बरोबर भेटून किंवा तुमच्याशी बोलून चर्चा करून तसा करायची स्फूर्ती मला मिळावी अशी मी अपेक्षा व्यक्त करते. यानंतर मी रागिणीताई जोशी यांना आमंत्रित करते. रागिणीताईंचे 4थे वाचन आहे. प्रत्येक विषयावरील मध्ये त्यांना खूप माहिती आहे, त्याचं प्रभुत्व पण आहे. तसेच हिमालय ट्रेकिंग हा त्यांचा आवडता छंद आहे. तसेच जागृती महिला मंडळ आणि रानवाटा यामध्ये त्या कार्यरत आहेत. रागिणीताई. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि समोरील सन्माननीय प्रेक्षक आणि श्रोते, आज मला वाचनाची आवड ह्या विषयावर बोलायला हे दिले, संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कोणती पुस्तकं वाचायची हे माझ्या वडिलांनी मला लहानपणापासून वाचनाची आवड लावली. नुसती आवड नाही लावली तर काही निर्बंधही लावले. वडिलांची बदलीची नोकरी असल्यामुळं दर 2 वर्षांनी नवीन गावात गेल्यावर 2 कामं करायची. पहिली शाळेची ॲडमिशन आणि दुसरी तिथं जे नगर वाचनालय असेल त्याची मेंबरशिप. तिथं जे नगरपाल असतील त्यांच्याशी आमची ओळख करून द्यायची वाचनालयाची आणि त्यांना निबंध सांगायचं की ह्यांना फक्त आत्मचरित्र, ऐतिहासिक वाचन आणि प्रवास वर्णन ह्याच्या व्यतिरिक्त इतर पुस्तकं द्यायची नाही. कथा कादंबऱ्या तर अजिबात नाही. आणि साधारण
तो म्हणजे वसा आत्तापर्यंत माझ्या मनात तसाच आहे की शक्यतो कथा कादंबऱ्या माझ्या वाचल्या जात नाहीत. आत्मचरित्र किंवा इतर जी काही अशी ह्या टाईपची पुस्तकं आहेत, मग त्याच्यात श्रोत्रींची जवळजवळ सगळी पुस्तकं, कारण एकतर त्याचा स्वार्थ असा की त्या पुस्तकात मी पण आहे, त्यामुळे ती वाचली जातात. सीमा नुलकर आहे इथं, तिची पुस्तकं खूप वाचली जातात, तिचे लेख वाचले जातात. आणि आत्ता एक सध्या एक विचित्र असं जडली की ॲट अ टाइम मी 3-4 पुस्तकं ठेवते तिथं, 2 ह्या खोलीत 2 त्या खोलीत. मग येता जाता त्यातली 2 पानं वाचत जायचं. पण त्यामुळे काय होतं, म्हणजे सलगता येते, पण त्या विषयाची वेगवेगळे असतात, अर्थात असतात. ती सगळी आत्मचरित्र म्हणा किंवा ऐतिहासिक किंवा अशीच असतात. आता एवढ्यात मी एक रामाच्या पाऊले चालत असं एक पुस्तक वाचलं. इतकं विलक्षण पुस्तक होतं की त्यांनी जसे श्रीराम, लक्ष्मण आणि सीता हे वनवासाला ज्या गावात हिंडले त्या गावात प्रत्यक्ष ती जाऊन आले, तिथं त्यांनी अनुभव घेतला आणि ते इतकं सुंदर पुस्तक होतं. तसंच आता निलेश ओक, आपण आता व्याख्यान त्यांचं ऐकलं, त्यांचंही पुस्तक वाचते. जरा ते क्लिष्ट आहे, हे त्यांनाही मी सांगितलं की जरा थोडं क्लिष्ट वाटतंय, पण ते संदर्भानुसार खूप सुंदर पुस्तक आहे. आणि एक नाही शिरा नाही पणती हे पुस्तक वाचते, खानखोजे यांच्यावर लिहिलेलं, तेही इतकं सुंदर आहे. म्हणजे आणि इतकं म्हणजे असं काही वेळेला खरोखर त्रास होतो ते वाचताना की ज्या माणसानं एवढे कष्ट घेतले, तितके त्याच्यासाठी स्वातंत्र्यासाठी परदेशात गेले, परदेशात आनंदवीत हाल सोचले, त्या माणसाला आपल्या देशात तेवढं म्हणजे त्याचं शीर्षकच दिले नाही चिरा नाही पण ती असं आहे. आणि आता मी ज्या पुस्तकाविषयी म्हणणार आहे तेही म्हणजे चरित्रच आहे. मंगलाताई गोडबोले यांनी लिहिलेलं सुनीताबाई देशपांडे. म्हणजे आता पुलंच्या विषयी आता यांनी सांगितलं तसं की पुलंच्या विषयी काय सांगायचं, खरं महाराष्ट्राचं दैवत आहे. आणि त्यात त्यांनी सांगितलं की तुम्ही मला दैवत म्हणू नका, कारण दैवत म्हणलं की माणसाचे गुणदोष हे म्हणजे ते प्रकर्षानं दिसतात. दैवत म्हणलं ते अगदी देवासारखेच असायला पाहिजे असं, पण जसा ते माणूस आहे म्हणलं माणसाचे पण गुणदोष असणारच आहेत. आणि ह्या गुणदोषांवर मात करण्यासाठी सुनीताबाईंनी काय कष्ट घेतले की त्याच्यासाठी त्यांनी स्वतःला पूर्णपणे ते स्वतः अतिशय असाधारण व्यक्तिमत्व होतं खरं तर. म्हणजे त्यांच्याविषयी वर्णन करताना त्यांनी लिहिलंय, ह्या लेखिकेने लिहिलेले की त्या आल्या की विजेची लखलखाट व्हायचा असं इतकं त्या हे होत्या. आणि त्यांच्याविषयी त्यांनी जे पुलंच्यासाठी त्यांनी सगळं स्वतःचं बाजूला ठेवलं आणि त्यांना कशा पद्धतीनं त्यांचे कार्यक्रम होतील, त्यांचं लेखन कसं होईल, म्हणजे खरं तर ते बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. पण त्यांनी त्यांच्या बऱ्याच गोष्टींवर बंधनं घातली. त्यांनी त्याच्यात लिहिलंय की ते पेटी वाजवायचे, पण मग ते अगदी जोगळेकरांसारखे पेटी वाजवणार आहेत का, जळगावकरांसारखे पेटी वाजवणार आहेत का, नाही. ते गायचे पण सुंदर. मग ते भीमसेन जोशी किंवा सुधीर फडक्यांसारखे गाणार आहेत का, नाही. ते नाटकात काम करायचे, मग ते बालगंधर्वासारखे किंवा असे कोणासारखे होणार आहेत का, नाही. पण मग त्यांचं लिखाण हे अलौकिक आहे. त्यांच्यासारखं विनोदी लेखन कोणी करत नाही. मग ते जर त्यांनी केलं तर त्याच्यात त्यांचं प्रभुत्व जास्त होईल असं त्यांनी हे केलं. आणि ते इतकं खरं तर इतकं योग्य झालं की त्याच्यामुळं पुलं हे पुलं झाले, महाराष्ट्राचं लाडकं दैवत झालं. आणि त्यांनी सुद्धा पुस्तक लिहिलं, म्हणजे तेही असंच म्हणजे पुस्तक लिहायचं म्हणून लिहिलं नाही, ते असं त्यांच्या हातात घडलं आहे मनोहर ते. आणि त्यांना ही कल्पना नव्हती की ते पुस्तक इतकं गाजेल, त्याच्यावर एवढ्या चर्चा होती. आणि त्या पुस्तकामुळे त्या स्वतः सुद्धा किती लोकप्रिय होती. पण त्यांनी कुठंही त्यांच्या लेखकपणावर हक्क दाखवला नाही, त्यांनी कुठलाही सत्कार स्वीकारला नाही. त्यांचं कवितेवर मात्र अत्यंतिक प्रेम होतं, अगदी आतड्याचं प्रेम म्हटलं तरी असं.
त्या कविताचं वाचन करायचं, निरनिराळ्या कवींचं ते दोघंही वाचन करायचे, ते स्वतःही वाचन करायचे. पुलंच्या सगळ्या ज्या त्यांना पुरस्कार मिळाले किंवा त्यांना जो नंतर खूप पैसा मिळाला, सुरुवातीला नव्हता पण नंतर खूप मिळाला, पण त्या पैशाचा त्यांनी योग्य प्रकारे विनियोग लावला. त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी अतोनात कष्ट घेतले. म्हणजे एखाद्या लेखकाची पत्नी कशी असावी ह्याचा खरं तर आदर्श त्यांनी तो मांडला होता. आणि त्याच्यात स्वतः कुठंही येणार नाही आपण ह्याचे त्यांनी अगदी काळजी घेतली. हे एवढं बोलून मी माझ्या भाषण थांबवते. आपण ऐकून घेतलं त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. सर्वांना नमस्कार. व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आणि व्यासपीठासमोरील सर्व माननीय गौरवनीय. वाचन हे म्हणजे लेखन करायचं असेल तर अगोदर वाचन करावं लागतं. असं जो बहुवाचन करणारा आहे त्याला लिहिता येईलच असं नाही, पण ज्याला लिहायचं आहे त्यानं मात्र वाचलंच पाहिजे. तर या वाचनाच्या माझ्या अनुभवाविषयी मी काही 4 शब्द सांगतो. खरं तर मला माहिती झालेलं माझ्यातील वाचन कला हे साधारण इयत्ता 5वीमध्ये मला उमगलं आहे की आपल्याला वाचता येत आहे. त्याचं कारण असं घडलं होतं की माझ्या मामांकडे मी शिकत असताना त्यांनी रामायणावरचं एक पुस्तक दिलं होतं आणि आम्ही 4-5 मित्र काय करायचो, एकत्र यायचो आणि त्यातल्या जी कथा असतील त्या कथा दररोज एक याप्रमाणे आम्ही ते वाचून मी दाखवायचो आणि बाकीच्यांनी ते ऐकायचं. तिथून पुढे ही माझी वाचनाची सवय हळूहळू जोपासली गेली. त्यानंतर मग म्हणजे वाचनालयामध्ये आपण सभासदांचं घ्यावं आणि तिथं जाऊन पुस्तकं असतात ती मिळतात अशा प्रकारची कुठलीही माहिती मला किमान 8वी-9वीपर्यंत तरी नव्हती. शालेय वाचनालय फक्त माहिती होतं. पण रविवारची पुरवणी यायची, पुढारी वर्तमानपत्र असेल किंवा लोकमत असेल त्याची रविवारच्या पुरवणीमध्ये येणारे सगळे लेख, कथा, गोष्टी या वाचल्या जायच्या माझ्याकडून त्या. आणि मग त्याचा आस्वाद घेत घेत आपण त्यानंतर मात्र अभ्यासामुळं वाचता आलं नाही. कारण अभ्यासामुळे जे वाचन होतं ते फक्त तात्विक सिद्धांत किंवा ह्याच्यासारखं वाचन असतं. त्यामुळे जास्त करून साहित्यिक वाचन किंवा साहित्यिक मूल्य असलेली पुस्तकं याचं वाचन करता आलं नाही. पण ज्या ज्या वेळेस अभ्यास संपेल त्यानंतर जो मधला गॅप असेल त्यामध्ये मात्र पुस्तकं वाचायचं. म्हणजे मी D.Ed झालो आणि D.Ed झाल्यानंतर शिक्षक होण्याची जी मधली प्रोसेस आहे त्यामध्ये 1 वर्ष साधारण गेलं. तर त्या कालावधीमध्ये माझं गाव हे तालुक्याच्या गावापासून 20-25 किलोमीटर अंतरावर होतं. मग त्या तालुक्याच्या गावी वाचनालयामध्ये सभासद होतो. माझे काही मित्र तालुक्याला होते. त्या तालुक्याला मी एसटीतून पुस्तक पाठवायचो. तो मित्र मला तिथून स्टँडवरून घ्यायचा, वाचनालयात द्यायचा, तिथून दुसरं पुस्तक घ्यायचं आणि मला गावी पाठवायचा. अशा प्रकारे साधारण 1 वर्षभर माझी वाचनाची आवड मी तशी जोपासलेली आहे. त्यानंतर मग शिक्षक पदावरून अधिकारी पदावर येत असताना मधल्या कालावधीमध्ये काही D.Ed, B.Ed, M.Ed, M.Phil केलं. त्या कालावधीत मला वाचन करता आलं नाही. पण नंतर मात्र 2013 नंतर माझं वाचन वाढलं आणि मग मी अभ्यासाचं सोडून बाकी साहित्यिक पद्धतीचं वाचन माझं त्यात झालं. सर्वाधिक वाचन प्रकार मला आवडतो तो म्हणजे आत्मचरित्र, चरित्र आणि त्या खालोखाल कादंबरी मी जास्त वाचतो. कारण आत्मचरित्र आणि चरित्र वाचण्याचं कारण म्हणजे की आपण एक माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून, एक व्यक्तिमत्व म्हणून आपलं आयुष्य आपण एकदा जगत असतो किंवा एक व्यक्तिमत्व म्हणून जगत असतो. मात्र आत्मचरित्र आणि आत्मकथन जर वाचलं तर त्या व्यक्तीचं आयुष्य की ज्यांनी पूर्ण आयुष्यभर त्यामध्ये काय काय केलेलं आहे, त्याला कशा समस्या आलेल्या आहेत किंवा त्या समस्येतून त्यांनी मार्ग कसा काढलेला आहे हे वाचन मला आवडतं. खरं तर म्हणजे व्यक्तिमत्व विकासावरची जी काही पुस्तकं आहेत त्याला फार मोठा ट्रेंड अलीकडे आहे. सेल्फ हेल्प बुक आपण म्हणतो तो साधारण 2005 नंतर किंवा 10 नंतर आपल्याकडं फोफावलेला आहे.
मग याच्या अगोदर काय होतं, तर याच्या अगोदर आपल्याला कथा, कादंबऱ्या, ह्यातून ती नीतिमत्ता काय असते किंवा स्वतःचं व्यक्तिमत्व कसं घडवावं, मग ही पुस्तकं वाचता वाचता आपल्या लक्षात यायचं की प्र. के. अत्रेंनी काय म्हटलं होतं, वि. स. खांडेकरांनी काय म्हटलेलं आहे, पु. ल. देशपांडेंचं जीवन कसं होतं, त्यांनी काय कोणत्या प्रसंगी काय बोलले, म्हणजे ह्यातून आपल्याला आपलं व्यक्तिमत्व कसं असावं, कसं घडावं याची माहिती आपल्याला त्यामध्ये मिळालेली आहे. आणि आता अलीकडच्या कालावधीमध्ये मात्र हे व्यक्तिमत्व विकासावर मग ते पॉईंट टू पॉईंट द्यायचं आणि त्याची एखादी गोष्ट सांगायची अशा पद्धतीचा ट्रेंड आलेला आहे. खरं तर तेही मी अनेक वेळा वाचतो, कारण मी लेखनाच्या निमित्तानं त्याचा अभ्यास केलेला आहे. माझ्या मनावर ज्या पुस्तकानं खरं तर मला म्हणजे ज्यावेळेस मी काही वर्षापूर्वी एक डिप्रेशन म्हणा किंवा एक नर्वसनेस फेजमध्ये होतो, त्या कालावधीमध्ये मला पुस्तक मिळालं, ते म्हणजे वि. स. वाळुंबे यांनी लिहिलेलं नेताजी पुस्तक. त्या पुस्तकाच्या माध्यमातून मला त्यातून बाहेर पडता आलं, कारण ती कादंबरीच एवढी प्रखर आहे लिहिलेली आहे. आणि दुसरी एक कादंबरी वाचली ती म्हणजे संभाजी कादंबरी मी वाचली. अक्षरशः संभाजी वाचत असताना म्हणजे वाचून झाल्यानंतर 2 दिवस त्या ट्रान्समधून मला बाहेर पडता आलं नाही, इतकी त्यामध्ये प्रखरता त्या कादंबरीची जाणवलेली आहे. मी TV मालिका फार बघायचो पूर्वी, साधारण 2000 ते 2010-12 पर्यंत दररोज 1-2-3 मालिका असायच्या. पण माझ्या हातात एक कादंबरी पडली अभिराम भडकमकरांची, एक ॲट एनी कॉस्ट नावाची. त्यानंतर मी मालिका पाहणं बंद केलं, कारण त्या कादंबरीमध्ये त्या मालिकेचा प्रवास लिहिलेला आहे. आता मी रिसेंटली म्हणजे माझं PhDचं संशोधन पूर्ण केलं आणि विद्यापीठाला सबमिट केलं. या 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये मला काही वाचता आलं नाही, पण 1 जुलैपासून आत्तापर्यंत आज अखेर माझ्याकडे अण्णाभाऊ साठेंचे खंड आहेत. त्या खंडातल्या आज अखेरपर्यंत रात्रीपर्यंत मी 22 कादंबऱ्या वाचलेल्या आहेत या 1.5 ते 2 महिन्यामध्ये. मला इतर अनुवादित साहित्य मी भरपूर वाचतो. चेतन भगतचे सगळ्या पुस्तकं जी आहेत त्या अनुवादित मी वाचलेली आहे. सुधा मूर्तींची पुस्तकं वाचलेली आहेत. मला प्रवास वर्णनही वाचायला आवडतात. मी ड्रीमर्स अँड डुअर्स हे डॉक्टर सत्यलाल पाटील आहेत त्यांचं वाचलंय. सुनील शेडगे सरांचं रेडी ते रिवर्स वाचलेलं आहे. कादंबरीमध्ये आपल्या सातारच्या विद्या पोळ यांचं बायग किंवा जगणं कळतं तेव्हा, अशा प्रकारचे अनेक कादंबऱ्या वाचतात. मला गिरीश कुबेरांचं लेखन एक फार मी वाचलेलं आहे. त्यामध्ये टाटायन नावाचं पुस्तक वाचलं. त्यांनी लोकसत्तेमध्ये जे काही संपादकीयमध्ये जे काही लेख लिहिलेले आहेत त्यातला अन्यथा नावाचा त्यांचा एक लेख संग्रह आहे. त्या अन्यथा नावाच्या लेख संग्रहातून मला अनेक पुस्तकांची माहिती मिळत गेली आणि ज्या ज्या पुस्तकांची किंवा ज्या ज्या व्यक्तिमत्वाची व्यक्तिमत्वावर पुस्तकं आहेत ती मी वाचत गेलो आणि एक अशा प्रकारची एक मालिका मला त्या वाचनामध्ये खरं मिळाली आहे. निश्चित वाचन हे अभ्यासासाठी आहे. मी काही पुस्तकं लिहिलेली आहेत, त्यामुळे मला EIवरचं एक माझं पुस्तक आलं आहे, पण ते वाचण्यासाठी मी अभ्यासण्यासाठी EIच्या वाटेवर आनंद कुलकर्णींचं वाचलं, इंडस्ट्री 4.0 भूषण केळकरांचं वाचलंय, अच्युत गोडबोलेंचं EI वाचलेलं आहे. असं अभ्यासात्मक सुद्धा मला भरपूर वाचता आलं. म्हणजे अनेक प्रकारची पुस्तकं, फक्त कथा कादंबरी एवढंच नाही तर अभ्यासात्मक, प्रवास वर्णनात्मक, काही माहितीत्मक. आता प्रफुल्ल वानखेडेंचं आपल्याला आलेलं पुस्तक आहे रोज पैसा पाण्याची किंवा ओके सॉरी थँक्यू, हे जी पुस्तकं आहेत या लेखकाच्या ट्रेंडमध्ये वाचता आलेली आहेत. निश्चित या पुस्तकांनी जग बदललेलं आहे, अशा अनेक पुस्तकांनी आपलं आयुष्यही बदललेलं आहे. मला ही आपल्यासमोर उलगडून दाखवण्याची संधी दिली त्याबद्दल मी श्री चिटणीस सर, संदीप सोळतील सर या सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. वाचन संस्कृती जपली आणि ती संबंध केली, खरंच खूप कौतुकास्पद आहे. धन्यवाद रवींद्रजी. यानंतर मी सर्व सदस्यांचा सत्कार करण्यासाठी डॉक्टर श्रोत्री यांना, डॉक्टर उदय निरगुडकरजी यांना व्यासपीठावरती निमंत्रित करते. विशाल देशपांडे, डॉक्टर रुपाली अभिनव, संध्याकाळी चौगुले, डॉक्टर अपर्णा सदावर्ती, रागिणी जोशी आणि श्री रवींद्र खंडार.
त्या पुस्तकाच्या कॉम्प्युटर